तर नोटबंदीच्या नंतर महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा पैसा कुठून आला असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी केलाय। तर कर्जतच्या फार्म हाऊसवर किती कॅश गाडलेली आहे, फार्म हाऊसवर सर्च ऑपरेशन केल्यानंतर पळापळ होईल असं वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी केलं। दानवे यांच्या कॅश बॉम्ब नंतर राणे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। प्रधानमंत्र्यांनी नोटबंदी करणार आणि त्याचबरोबर आम्ही काळा पैसा हद्दपार करणार। मला अजून आठवतं की काळा पैसा हद्दपार करण्यासाठी नोटबंदीचा निर्णय माननीय प्रधानमंत्र्यांनी घेतला। त्याचं पुढे काय झालं? महाराष्ट्रात एवढ्या नोटा येत आहेत कुठून, याची इन्क्वायरी झाली पाहिजे, याची ईडी आणि सीबीआय लावली पाहिजे। तरी कर्जतच्या फार्म हाऊसवर तुम्ही सगळेजण पहिले चाला आणि जमिनीमध्ये किती कॅश खोदून ठेवली आहे हे जरा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेला विचारा ना, जरा विचारा। आणि त्यांनी तर कॅश, या सगळ्या कॅश वीसच्या बाबतीमध्ये त्यांनी तर बोलूच नाही, त्यांनी तर बोलूच नाही। नाहीतर एकदा सर्च ऑपरेशन कधीतरी कर्जतचा फार्म हाऊस घ्यायला लागेल, मग पळापळ होईल कशी? आणि व्हिडिओ आलेला आहे, आता सत्यता तपासतील ना, सत्यता तपासल्यानंतर बोला। एकदा कुणीतरी आरोप केला म्हणजे त्यांनीच कॅश घेतलेली आहे, असे किती आरोप झालेत?